कलाकार म्हणून आपली एक सामाजिक बांधिलकी असते. तर तुला काय वाटतं, तू काय अशी समाजासाठी काय करावं असं वाटतं का तुला? कलाकार म्हणून तर असते, पण एक माणूस म्हणून पण नक्कीच असायला पाहिजे प्रत्येकाची. सो येस, मी करते आणि मी आज पहिल्यांदा सांगते आपल्या सर्व काहीच्या पॉडकास्टवरती की माझी स्वतःची NGO आहे. अरे वा. आणि तिचं नाव आहे शक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्था अशी माझी संस्था आहे. आणि त्याच्या अंडर बऱ्याच गोष्टी सुरू असतात. मी काही व्हिडिओज आत्ता टाकलेले आहेत, जसं की अन्नदान असेल किंवा शिक्षणासाठी मदत असेल, शाळेमध्ये शासकीय ज्या स्पर्धा होतात त्याच्यासाठी काही सपोर्ट करणं असेल, किंवा त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा, निबंध असेल किंवा भाषणाच्या असतील, नृत्याच्या असतील, ह्या घेणं असेल, वृक्षारोपण असेल, जे आपले सगळ्यांचे आवडते गड आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेली जी देणगी आहे त्याचं संगोपन करण्यासाठी असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या सुरू असतात. फक्त ह्या मी खूप दाखवत नाही, कारण खूपच छान. या लहान वयात तू एवढं करतेस. जसं तू फारच छोटंसं करते, अजून खूप मोठ्या गोष्टी करायच्या. हो, पण एक आपण जे काय देणं लागतो ते खऱ्या अर्थाने तू देतेस आणि इतकं सारं करतेस. कारण नाहीतर मग हे करण्यासाठी एक पर्टिक्युलर एज नंतर आपण करत असतो, नाही का? नाही, मला असं वाटतं की समाजसेवेसाठी किंवा एका माणसाला दुसऱ्या माणसांसाठी काहीतरी वाटतंय, काहीतरी छान करावं, ही भावना येण्यासाठी कुठलं एक वय नसावं. ते तळमळ आहे, जिद्द आहे. हां, ती तळमळ जिद्द आहे आणि ती लहानपणापासून असायला पाहिजे. जेव्हापासून आपण जग बघायला सुरुवात करतो, कारण प्रत्येकाची काही ना काही मदत आपल्याला मिळालेली असते. जरी सर्व काही आपल्याकडे असलं, आपल्याकडे चांगले आईवडील असले, आपल्याकडे छान फॅमिली असली, काही फायनान्शियली फार स्टेबल असतात, पण तरीही कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी मदत ही घ्यावीच लागते आणि ती होते. सो आपण देणं आहोत समाजाचं आणि प्रत्येकाला हे भान असलं पाहिजे. आणि कलाकार म्हणून तर एक पैसा जास्तच असलं पाहिजे, कारण त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात, कारण तू इन्फ्लुअन्स करतो समाजाला. एक्झॅक्टली. तुझ्या इन्फ्लुएन्सरशिपचा तू एवढा चांगला उपयोग करतेस, खूप छान उपयोग करतेस. तुझ्या पुढच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आपण रॅपिड फायर घेऊया. हो, बिंदासपणे. हो. रान बाजारमधला टफेस्ट सीन कोणता होता? काकाच्या कानात शिव्या घालणे. तुम्ही पाहिला नाही तो सीन? नाही. सिरियसली, सर्व काहीमध्ये हे एक राहून गेलेलं आहे तुमचं. आणि माझ्याकडून हंबल रिक्वेस्ट, प्लीज एकदा रान बाजारचा तो सीन पहा आणि तुम्ही नंतर मला कॉल करून सांगा. नक्की. पण माझ्या भाषेत नाही सांगायचं, तुमच्या भाषेत सांगायचं. मला माहितीच नाही ती भाषा कुठली आहे. तुम्ही बघितल्यानंतर कळेल. अच्छा, तो तुझा आवडता सीन आहे? हां, या. कारण मी आयुष्यात पहिल्यांदा शिवी दिली. कारण मी त्याच्या आधी अशा प्रकारच्या शिव्या नाही दिलेल्या कधीच कोणाला पर्सनली. आणि त्याच्यासाठी मी भरपूर प्रॅक्टिस केली. मी यूट्यूबवरून पण शिव्या शिकले. म्हणजे मी बोल्ड बिंदास लहानपणापासून आहे, टपोरीगिरी लहानपणापासून करते. म्हणजे शिव्या वगैरे एवढा काय प्रकार नव्हते. मारामारी वगैरे ठीक आहे, बट शिव्या म्हणजे एखाद्याला शिव्या देणं ही कला आहे आणि ती कशी अवगत करायची ती रानबाजारच्या त्या सीनमधून मी शिकले. डान्स की ॲक्टिंग? दोन्ही. हा प्रश्नच मला कळत नाही. सूर्य का चंद्र, दोन्ही महत्त्वाचे आहेत चालवण्यासाठी पृथ्वी. तसं माझ्यासाठी माधुरी पवार जिवंत राहण्यासाठी डान्स आणि अभिनय, नृत्य आणि अभिनय दोन्ही महत्त्वाचे आहेत. फिल्म, वेब सिरीज की सिरियल्स? अरे, मला तुम्ही ॲडमध्ये टाका, सिरियलमध्ये टाका, डान्स, कॅमेरा समोर करा. आय लव्ह कॅमेरा. कॅमेरा कुठलीही मर्यादा बघत नाही, कुठलाही रंग बघत नाही, काही बघत नाही. कॅमेरा जे आहे ते दाखवतो आणि माझी ती एक आहे गोष्ट की जे आत आहे ते बाहेर आहे. त्यामुळे मला कॅमेरा जास्त आवडतो. कुठे घ्या, कॅमेरा लावा, मी तिथे काम करेन. आहे कॅमेरा आहे. असा कुठला रोल की जो तुला करायला आवडला असता? अशी कुठली चौकट नाही माझ्यासाठी की हा आवडला असता. एखादा रोल आपण म्हणतो ना की हा मला आवडला असता करायला, हा मी छान केला असता. मला बायोग्राफी, जी पहिली इंडियन डिटेक्टिव्ह होती आणि तिनं तिचं लाईफ पूर्ण आपल्या भारतासाठी वाहून दिलं आणि तिच्यावरती इतक्या प्रकारच्या यातना, खूप म्हणजे कुणी जाऊन जर चेक केलं तर बघतील की अशा यातना अशी स्त्री सहन करू शकते, जिचं स्त्रीतत्व त्याच्यामध्ये आहे. आणि तिनं आपला प्राण त्यागला पण एक शब्दही फुटली नाही, अशी स्त्री.
तर अशा स्त्रीचं मला आवडेल तुला. कॅरेक्टर प्ले करायला. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.